नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। परत एकदा ज्ञानराधा विषय घेऊन आलो आहे आणि ज्ञानराधा हा विषय जोपर्यंत मांडणार आहे जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही। छोट्याच्या छोट्या अपडेट असतील तुमच्यापर्यंत पोहोचणं हे माझं परम कर्तव्य आहे। हा वसा घेऊनच या संदर्भात आम्ही मैदानात उतरलो आहेत आणि या संदर्भात कोणत्याही गोष्टी असो कोणाला काही बोंबलू द्या, आमचं मनोबल काही खचणार नाही। कारण की तुम्ही आमच्यासाठी प्रेरित आहात। तुम्हाला तुमच्यासाठी आम्हाला संघर्ष करणं हे आमचं नैतिक कर्तव्य समजून आम्ही काम करतोय। ज्या पद्धतीच्या वावड्या उठतात उठू द्या, पण तुमच्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचा अपडेट पोहोचणं हे आमचं कर्तव्य समजून आम्ही कामाला लागलेलो आहे। त्यामुळे विषयावर येऊ। ज्ञानराधा हा विषय मांडत असताना अनेक अपडेट तुम्हाला देणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीनं अर्चना कुटे यांच्या संदर्भात केसची भूमिका जरी त्यांच्या MCR झाला असेल तरी अजून त्यांच्या मागची ससेमिरा ज्या पद्धतीने लागलेला आहे आणि त्यांची इन्व्हॉल्वमेंट ज्या 56 केसमध्ये आहे त्या 56 केसेसच्या संदर्भात आता प्रत्येक ठिकाणी हजेरी देणं आता त्यांना भाग आहे। त्यामुळे एक ठिकाणी MCR झाला असेल त्यासाठी खचून जाऊ नका। कारण की खचणं म्हणजे प्रश्नार्थक आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की तुम्ही ज्या गोष्टीचा ज्या पद्धतीने साथ सोडली किंवा परिस्थितीला हवादिल करून सोडलाय त्यामुळे ह्यांच्या मनसुब्या ज्या पद्धतीने यांनी मनसुबे बाळगले होते किंवा तुमच्यात फूट पाडण्याचे प्रयत्न करून त्यांनी त्याच्या पद्धतीने लाभ घेण्याचा प्रयत्न केला, पण तो लाभ त्यांच्या पत्त्यावर न पडू देणं ही आपली नैतिक जबाबदारी। त्यामुळं प्रत्येक गोष्टीवर लक्ष केंद्रित करा। कारण की हे विषय आता इतके सहज आणि सोपे राहिलेले नाही आहेत। आता ह्या गोष्टी कशा झाल्यात की 3 ठिकाणी आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे। एकीकडे ED आहे, दुसरीकडे CBI आहे, CID आहे आणि तिसरीकडं ही आर्थिक गुन्हे शाखा आहे। प्रत्येकजण काम करत आहे, पण ह्या कामाची पद्धत कशा पद्धतीने आणि त्याच्या पुढं आता प्रशासकीय विभागात म्हणलं तर एकीकडे व्यावसायिक आहे आणि दुसरीकडे प्रशासक आहे। व्यावसायिक म्हणून ज्या सम्राट जाधव आहेत त्यांना संभाजीनगर नाही औरंगाबाद खंडपीठानं ज्या पद्धतीचे निर्देश देऊन 14 ऑक्टोबरपर्यंत त्यांचा पूर्ण अहवाल सादर करायला सांगितला आहे। त्यामुळं आता ज्या गोष्टी इम्प्लिमेंट आहेत, ज्या त्यांनी ज्या पद्धतीचे कार्यप्रणाली अवलंबली आहे त्याचा पूर्ण खुलासा आता त्यांना औरंगाबाद खंडपीठामध्ये देणं हे अपरिहार्य आहे। कारण की शासनाच्या ज्या पद्धतीच्या भूमिका आता या ज्ञानराधाकडं वळाल्यात त्या मजबुरीमध्ये असेल कोणत्याही बाबीत असेल, पण ज्ञानराधाला ज्या पद्धतीने भूमिका देणं आणि सामाजिक परिस्थितीत तिला सेटल करणं हे आज शासनाच्या मुळावर येऊन बसलं आहे। कारण की ज्या पद्धतीच्या परिस्थित्या बाकीच्या मल्टीस्टेटच्या झाल्या त्याच्यात BHR असेल, कारण की बीड जिल्ह्यात ज्या पद्धतीनं या गोष्टीचा उठाव झाला आणि ज्या पद्धतीने तुम्ही लढा उभा केला त्या लढ्यावर या सगळ्या गोष्टीचे आवाज उमटलेत आणि ज्या पद्धतीनं काही लोकप्रतिनिधींनी काही आमच्यासारख्या लोकांनी किंवा तुमच्या पद्धतीनं तुम्ही जो संघर्ष उभा केला त्याला मिळणारं हे फलित आहे। कारण की BHRचा विषय अजूनही काही विषय नाही आहे, तो जीवन समृद्धीचा विषय अजूनही पटलावर नाही आहे, तो मैत्रीचा विषय अजूनही पटलावर नाही आहे, पण पटलावर आलं काय आणि ह्याचे पॉझिटिव्ह विचार आपल्या डोक्यात घेणं गरजेचं आहे। कारण की कोणतीही सकारात्मक बाजू जर आम्ही लावून धरली तर त्याचे निश्चितपणे परिणाम चांगले होतात। पण काय माहिती आहे का की आम्ही जोर सुरुवातीला लावतो नंतर आमचा जोर कमी होतो आणि ह्याचाच फायदा त्या विभागाला होतो। याच गोष्टीचा फायदा आता अर्चना कुटेला झाला आहे। ज्या पद्धतीनं केसच्या न्यायालयामध्ये जर आमच्याकडून आमची बाजू मांडणारे जर वकील असले असते तर 100% अजून 4 दिवसाचा PCR निश्चितपणे अर्चना कुटेंना झाला असता। पण ते म्हणतात ना, सरकारी सब बातें उनकी उनकी चलती है। त्यामुळं त्यामध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका मांडायला हव्या, ज्या पद्धतीची तळमळ मांडायला हवी ती तळमळ आम्ही मांडणार आहेत। त्यामुळं आम्ही सतर्क राहणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीनं आता ज्ञानराधाच्या ज्या 138च्या केसेस आहेत त्या 138च्या केसेस बोर्डावर आल्यात। शनिवारी शेख साबेर शेख अब्दुल असं नावाची व्यक्तीनं जो 138 प्रमाणे खटला दाखल केला आहे त्याची तारीख होती। दोन्ही सुरेश कुटे आणि यशवंत कुलकर्णी या तारखेला हजर होते। जेव्हा सुरेश कुटेंची अवस्था पाहिली आणि जो रुबाब आठवला मला,
ती झुकून नमस्कार करणं, कशा पद्धतीनं आहात त्याची विचारपूस करणं. आणि काल ज्या पद्धतीनं त्या न्यायालयाच्या परिसरात नॅपकिनमध्ये काय लपवत होते काय माहीत नाही, पण लपवून काहीतरी चालू होतं. आता या लपाछपीमध्ये त्यांना महारथ हासेल आहे. त्यांना नेहमीच या गोष्टी त्यांच्या पत्त्यावर असतात. पण ज्या पद्धतीची अवस्था त्यांची प्रशासनाने करून ठेवली ना, ती प्रशासनाची अवस्था, त्यांची अवस्था पाहून खऱ्या अर्थानं या चोरांच्या काय परिणाम आहेत हे जर पाहायचं असेल तर ते सुरेश कुटेला सध्या पाहणं गरजेचं आहे. अंगावर टी शर्ट होतं, पण ते टी शर्टसुद्धा एखाद्या बुजगावण्यासारखं, एखाद्या खुंटीला ज्या पद्धतीने टी शर्ट लावतो ना, ती अवस्था झालेली. म्हणलं माझ्या मनात हा प्रश्न आला की खऱ्या अर्थानं जर न्याय देत असेल ना देव, तर अशा पद्धतीने, पण जोपर्यंत ठेवीदारांचे पैसे त्यांच्या खिशात येत नाहीत तोपर्यंत न्याय मिळाला असं म्हणता येणार नाही. त्यामुळं त्या परिस्थितीशी ज्या परिस्थित्या ह्यांच्यावर आणून ठेवल्यात त्या परिस्थितीनुसार आज त्यांची फेडण्याची वेळ आहे. परंतु आज 138मध्ये ज्या पद्धतीने सुरेश कुटे आणि यशवंत कुलकर्णी या दोघांना आणण्यात आलं आणि त्यांच्या वतीनं त्यांच्या अगोदरच्या वकिलांचा रुबाब पाहिला, त्यांच्या परिस्थित्या पाहिल्या तर खूप मोठ्या होत्या. पण आता नाईलाज असतो आमच्या काळेसाहेबांनी या गोष्टीला हाताशी धरलं आणि त्यांना हजर केलं. वास्तविक स्वरूपात तुमची ही हे सगळे या सुरेश कुटेची जी काही परिस्थिती आहे हा तुमच्या शिव्या शापांचा परिणाम आहे. ज्या पद्धतीनं तुमचा तळतळाट यांनी घेतला आहे ना, ज्या पद्धतीच्या तुमच्या त्या रांगेंमध्ये तुम्हाला उभं करून तुमचं जी तिरदा तिटपीट केली ना, ते आज तिथं जेलमध्ये बसून ज्या पद्धतीची त्याची अवस्था झालेली ती भोगतोय. आणि वास्तविक स्वरूपात अशा पद्धतीने ज्यांच्या मनसुबे असतील किंवा ज्यांनी या पद्धतीच्या भूमिका ठरवल्या असतील त्यांच्यासाठी हा धडा आहे. वास्तविक स्वरूपात ज्ञानराधा आणि ज्या बाकीच्या मल्टीस्टेट असेल, त्याच्यात सैराम असेल, त्याच्यात राजस्थानी असेल किंवा त्याच्यात माजिजाऊ असेल, या सगळ्या गोष्टी करताना यांना सोप्या वाटल्या, पण आता फेडताना खूप कठीण परिस्थिती आहे. आणि ह्या कठीण परिस्थितीतून जाताना प्रत्येक यातना, तुम्हाला जेवढ्या यातना दिल्यात त्यापेक्षा कठीण यातना यांच्या नशिबाला येणार आहेत. आता सुरुवात आहे. म्हणजे आतापर्यंत मलिदा होता म्हणून सुखसोयीसुद्धा मिळत होत्या, पण आता मलिदाही संपला आहे आणि मलिदा पुरवणारीसुद्धा आता जेलमध्ये. त्यामुळं आता यांची परिस्थिती आता किती बिकट होणार आहे ते येणारा काळच ठरवेल. काही जण तर म्हणत होते की आता तो सहज बाहेर निघू शकत नाही, परंतु मित्रांनो खऱ्या अर्थानं देवही या गोष्टीचा चांगल्या पद्धतीची जी शिक्षा आहे ती शिक्षा देत राहतो. आणि जोपर्यंत आपलं पूर्ण फेडणं होत नाही, आपल्या पापात जितके आम्हाला छळ आहे ते सगळं फेडत नाही, तोपर्यंत देवही मुक्ती देणार नाही. मात्र आमच्या या शिव्या शापाचा, आमच्या ज्या परिस्थितीचा फायदा उचलून त्यांनी ज्या पद्धतीची अवस्था आमची आणून ठेवली त्यापेक्षा विचित्र अवस्था आज त्याचे मात्र निश्चित आहे. त्यामुळं सगळं ते म्हणतात ना, इथंच स्वर्ग इथंच आहे, नरक इथंच आहे. तुमच्या करणीवर तुमचं हे सगळं ठरलेलं असतं. त्या पद्धतीने ठेवीदारांना त्यांनी विठीस धरलं, ज्या पद्धतीने ठेवीदारांचा छळ केला किंवा बेरोजगारीच्या संदर्भातून लोकांची ज्या पद्धतीने अवस्था केल्या, त्या अवस्था आज त्याला कशा पद्धतीने आणून सोडल्यात याचं त्या दिवशी मला चांगलं दर्शन झालं आणि मनाला वाटलं जैसी करणी वैसी भरणी. मित्रांनो, परंतु ह्या सगळ्या गोष्टी जरी चालू असतील तरी आता तुमच्या बाजूनं एक ज्या पद्धतीनं मे महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे आणि MPID ॲक्टनुसार ज्या काही प्रॉपर्ट्या जप्त झालेल्या आहेत, भलेही त्याच्या अगेन्स्टमध्ये त्याच्या विरोधात कोणत्याही बँकेने कितीही मोठं कर्ज देऊ द्या आणि त्या संदर्भात जर त्याचा क्लेम किंवा त्यांच्याकडे ते घाणखत जरी करून ठेवलं असेल तर त्याचा विचार नंतर, अगोदर ठेवीदाराचा विचार, अशा पद्धतीचं तीन बेंचच्या कोर्टाने हा निकाल ठेवीदाराच्या बाजूने दिला. सध्या SBI याच्या विरोधात जाऊन याच्यावर कशा पद्धतीनं ह्याला रोखता येतं याच्या प्रयत्नात आहे. परंतु जर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने न्यायव्यवस्थेने दिलेला हा न्याय आमच्यासाठी कायम अबाधित राहील याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण की या सगळ्या ज्ञानराजांनी
पैशावर ज्या सुरेश कुटेंनी प्रॉपर्ट्या केल्यात, या सगळ्या प्रॉपर्ट्या या ठेवीदारांच्या आहेत. आणि त्यामुळं MPIDमध्ये ज्या काही प्रॉपर्टीज जप्त करण्यात आल्या किंवा त्याच्यावर याचे आपल्या MPIDनुसार जे बोजे टाकण्यात आले, त्याच्यावर सगळ्यात जास्त आमचा अधिकार आहे असं सांगणारा तो निर्णय, त्याला कशा पद्धतीने आम्हाला अबाधित ठेवता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. पण यासाठी तुम्ही जागरूक राहणं गरजेचं आहे. आमची लढाई तर सुरू आहे, पण आमच्या लढाईसोबत जर तुम्ही अजून कंबर कसून जर याच्यात उतरलात आणि पहिल्यासारखी जर धमक याच्यात राहिली तर आपलं जे यश आहे ते लांब नाही आहे. पण ह्याच्यासाठी आम्ही सकारात्मक होणं गरजेचं आहे आणि आमच्या वतीनं ही लढाई कशी सक्षम होईल याकडं दृष्टिक्षेप टाकणं गरजेचं आहे. या संदर्भात आपल्या मनात काही प्रश्न असतील किंवा आपल्या मनात काही विचार आलेले असतील तर 100% कॉमेंट्सच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.